नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कधी शांत रात्री आरशासमोर उभं राहून आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारतो का, की असं माझ्यासोबतच का होतं? आपण ज्या माणसाला आपल्या जीवापलीकडे जपतो, ज्याच्या एका मेसेज साठी तासंतास वाट पाहतो, ज्याच्यासाठी आपले सगळे महत्वाचे काम बाजूला ठेवून नेहमी हजर असतो, तोच माणूस हळूहळू आपल्यापासून लांब का जाऊ लागतो? ही अशी वेदना आहे जी हजारो लाखो संवेदनशील स्त्रियांना रात्री शांत झोपू देत नाही. आपण पुन्हा पुन्हा मोबाईल स्क्रीन बघतो, त्यांचं ऑनलाईन स्टेटस तपासतो आणि स्वतःलाच दोष देत राहतो की कदाचित आपल्यातच काहीतरी कमी राहून गेली होती. पण दुसरीकडे अशाही काही स्त्रिया आपण पाहतो ज्या जोडीदारासाठी एवढं सगळं करत नाहीत, त्यांच्या मागे वेड्यासारख्या धावत नाहीत, तरीही त्यांचा जोडीदार त्यांना एखाद्या राणीसारखा जपतो. त्यांना गमावण्याची भीती त्यांच्या मनात सतत असते. हे पाहून आपल्याला वाटतं की त्यांचं नशीब खूप चांगलं आहे. पण विश्वास ठेवा, इथे नशिबाचा किंवा नशिबाच्या खेळांचा काही संबंध नाही. हा सगळा खेळ मानवी स्वभावाचा आणि मानवी मानसशास्त्राचा, ह्युमन सायकोलॉजीचा आहे. आज मी तुम्हाला एक अशी कडू पण अगदी सत्य गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या डोक्यातील सर्व गोंधळ आणि जाळे दूर करेल. जर तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करता आणि तुम्हाला वाटतं की त्यानेही तुमच्यावर तेवढंच प्रामाणिकपणे प्रेम करावं, तर या गोष्टी अगदी मनापासून ऐका. या गोष्टी तुमचे नातं, तुमची जिंदगी आणि तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकतील. चला, सर्वात आधी आपण स्वतःला काही अतिशय प्रामाणिक आणि सत्य प्रश्न विचारूयात. तुमच्या नात्यात नेहमी पहिला पाऊल तुम्ही उचलता का? सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी गुड मॉर्निंगचा मेसेज तुमच्याकडूनच जातो का? जेव्हा एकमेकांना भेटण्याची गोष्ट येते तेव्हा भेटीची सर्व तयारी, जागा आणि प्लॅनिंग फक्त तुम्हीच करता का? तुम्ही सतत याच विचारात असता का की या नात्याचं पुढे काय होणार, कधी सगळं नीट होणार आणि त्यांच्या शांत राहण्याचा नेमका अर्थ काय? जर तुम्ही नात्यातील या सगळ्या गोष्टी एकट्याने सांभाळत आहात तर आज एक कठोर सत्य स्वीकारायला तयार व्हा. सत्य हे आहे की तुम्ही भावनिक पातळीवर, इमोशनली त्या पुरुषापेक्षा खूप पुढे निघून गेले आहात. मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा एखादी स्त्री भावनिक दृष्ट्या पुरुषापेक्षा खूप पुढे निघून जाते तेव्हा ती कळत नकळत ते सर्व रस्ते कायमचे बंद करून टाकते. ज्या रस्त्यावरून चालून एका पुरुषाच्या मनात तुमच्याबद्दल खरं प्रेम निर्माण होऊ शकतं. तुम्हाला वाटत असतं की तुम्ही प्रेम व्यक्त करून तुमचं कर्तव्य निभावत आहात, त्याला खुश करत आहात, पण खरं तर तुम्ही त्याला स्वतःपासून लांब जाण्यासाठी भाग पाडत आहात. पुरुषांचा मेंदू स्त्रियांच्या मेंदूपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने काम करतो. एका पुरुषाला तुमच्यावर मनापासून प्रेम करण्यासाठी तुमच्या हजार चांगल्या गुणांची किंवा तुमची प्रत्येक सेकंदाला हजर असण्याची गरज नसते. त्याला फक्त दोन अशा विशेष भावना आणि खोल संवेदना हव्या असतात ज्या त्याच्या मेंदूला विचार करायला भाग पाडतात आणि त्याला तुमच्या प्रेमात पाडतात. जर या दोन भावना नात्यात नसतील तर तुम्ही जगातील किती सुंदर, सुशिक्षित आणि समजूतदार स्त्री असलात तरी तो भावनिक दृष्ट्या कधीच तुमचा होणार नाही. तो तुमच्यासोबत वेळ घालवेल पण त्यांचं हृदय तुम्हाला कधीच देणार नाही. चला तर मग आपण त्या पहिल्या महत्वाच्या भावनेबद्दल सविस्तर बोलूयात. ही पहिली भावना आहे तुम्हाला जिंकण्याचा आणि मिळवण्याचा आनंद. मानवी इतिहास आणि मानसशास्त्र असं सांगतं की पुरुषांच्या स्वभावात नैसर्गिकरित्या एका शिकारीसारखी प्रवृत्ती असते. त्यांच्या जीन्स मध्ये एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणे, तिच्यासाठी मेहनत करणे आणि ती साध्य करणे लिहिलेलं असतं. जेव्हा एखाद्या पुरुषाला वाटतं की तुमचं प्रेम, तुमचा वेळ, तुमची वफादारी आणि तुमचं संपूर्ण लक्ष त्याला कोणतीही मेहनत न करता अगदी सहज आणि विनामूल्य मिळालं आहे, तेव्हा त्याच्या मेंदूला वाटतं की आता शिकार पूर्ण झाली आहे. त्याच्या मनातील ती उत्सुकता, तो थरार आणि तो आनंद पूर्णपणे संपून जातो. त्याच्या मेंदूला वाटतं की ज्या गोष्टीसाठी मेहनतच करावी लागली नाही त्याची किंमत काय असणार. पण जेव्हा त्याला तुमचं लक्ष आणि तुमचा वेळ मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते, जेव्हा त्याला जाणीव होते की तुम्हाला मिळवण्यासाठी त्याला स्वतःला सिद्ध करावे लागेल, काहीतरी चांगलं बनून दाखवावं लागेल, तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये डोपाइन नावाचं आनंदाचं रसायन तयार होतं. जेव्हा तो तुम्हाला जिंकण्यासाठी छोटे छोटे पावले उचलतो, तुमच्याशी बोलण्याचे नवीन बहाणे शोधतो आणि तुम्ही त्याला हळूहळू तुमच्या आयुष्यात जागा देता, तेव्हा त्याच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर आणि आकर्षण अनेक पटीने वाढतं. त्याला जाणीव होते की तुम्ही रस्त्यावर सहज मिळणारी गोष्ट नाही आहात, तर तुम्ही एक अत्यंत मूल्यवान अनमोल भेट आहात ज्याच्या लायकीचं त्याला आधी बनवावं लागेल. जर तुम्ही न मागत सगळं काही थाळीत सजून त्याच्या समोर दिलं
तर त्याला तुमच्या खऱ्या मूल्यांची जाणीव कधीच होणार नाही. ही त्याची चूक नाही, तर त्याच्या मेंदूची रचनाच अशी आहे. तुम्हाला फक्त ही रचना समजून घेऊन स्वतःच्या वागण्यात बदल करायचा आहे. आता आपण वळूया दुसऱ्या आणि सर्वात जास्त महत्वाच्या भावनेकडे. ही भावना आहे तुम्हाला गमावण्याची भीती. ही गोष्ट अगदी स्वतःच्या मनात कायमची करून ठेवा, कारण जगातील 95% स्त्रिया याच ठिकाणी सर्वात मोठी चूक करतात. तुम्हाला वाटतं की जर तुम्ही प्रत्येक संकटात त्याच्या पाठीशी उभे राहिलात, त्याच्या प्रत्येक होला हो म्हणून गेलात, स्वतःचे छंद, स्वतःची स्वप्न बाजूला सारून केवळ त्याच्याच अवतीभोवती आपली संपूर्ण दुनिया बनवली, तर तो तुमच्यावर अथांग प्रेम करेल. तुम्हाला वाटतं की तुम्ही त्याची एवढी काळजी घ्याल, तो कधी तुम्हाला सोडून जाण्याचा विचारही करणार नाही. पण मानसशास्त्र याच्या अगदी विरुद्ध चालतं. जेव्हा एखाद्या पुरुषाला पूर्ण खात्री पटते की तो तुमच्याशी कसाही वागला, त्याने तुम्हाला वेळेवर रिप्लाय दिला नाही, तुमच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा तुम्हाला सर्वात शेवटी प्राधान्य दिलं, तरीही तुम्ही रडून भेटून त्याच्याच मागे राहणार आहात, तेव्हा तो तुम्हाला गृहीत धरू लागतो. टेकन फॉर ग्रँटेड. तो तुमच्यासाठी प्रयत्न करणे पूर्णपणे थांबवतो. त्याला ठाऊक असतं की तुम्ही कधीही लांब जाणार नाही आणि तुम्ही त्याच्याशिवाय एक दिवसही जगू शकत नाही. पण जरा विचार करा, जेव्हा त्या पुरुषाला समजतं की तुमची स्वतःची एक वेगळी सुंदर दुनिया आहे, तुमची स्वतःची काही स्वप्न आहेत ज्याच्यासाठी तुम्ही वेड्यासारखं काम करत आहात, तुमची स्वतःची मित्र मैत्रिणी आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही आनंदात जगताय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे स्वतःचे काही नियम आणि कडक तत्वे आहेत ज्यांच्याशी तुम्ही कधीही तडजोड करत नाहीत. जेव्हा त्याला आतून जाणीव होते की जर त्याने तुम्हाला योग्य आदर दिला नाही, तर तुम्ही न ओरडता न भांडता शांतपणे त्याच्या आयुष्यातून कायमच्या बाहेर पडू शकता, तेव्हा खरा जादूचा खेळ सुरू होतो. ही गमावण्याची भीतीच नात्याला एक निरोगी आदर, निष्ठा आणि वफादारी मिळवून देते. इथे आपल्याला एक गोष्ट बारकाईने समजून घ्यावी लागेल. बऱ्याच स्त्रियांना लहानपणापासूनच हे शिकवलं जातं की नेहमी गोड बोलणे, सर्वांची मदत करणे आणि सर्वांचे ऐकणे म्हणजेच एक चांगली मुलगी असणे. पण केवळ जोडीदाराला खुश करण्यासाठी जेव्हा तुम्ही स्वतःच्या सुखाचा त्याग करता, स्वतःच्या भावना दाबता, मनाला होणाऱ्या वेदनेवर खोटं हसू आणता, तेव्हा याला खरं प्रेम नाही म्हणत. मानसशास्त्रात त्याला पीपल प्लीजिंग म्हणजेच लोकांना खुश करण्याची मानसिक आजारपण किंवा सवय म्हणतात. पुरुष ही गोष्ट खूप सहज आणि लवकर ओळखून घेतात. त्यांना समजतं की तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान गमावून त्यांच्या नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न करत आहात. यामुळे ते हळूहळू तुमचा आदर करणे बंद करतात आणि तुमची अवस्था नात्यात एका टिश्यू पेपर सारखी होऊन जाते. या उलट ज्या स्त्रीला स्वतःच्या मूल्यांची आणि अस्तित्वाची जाणीव असते, ती कधीही कोणाचे लक्ष किंवा वेळ मिळवण्यासाठी स्वतःला लहान करत नाही. ती अत्यंत प्रेमळ असते, काळजी घेणारी असते, पण तिला तिच्या मर्यादा आणि आत्मसन्मान चांगला ठाऊक असतो. ती तासनतास मोबाईलकडे डोळे लावून कोणाच्या मेसेजची वाट पाहत नाही. तिची दुनिया तिच्या स्वप्नांमध्ये व्यस्त असते. हाच शांत आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीला तिच्या प्रेमात वेड करतो आणि तिला मिळवण्यासाठी धडपडायला लावतो. तर मग अशा गोंधळात टाकणाऱ्या परिस्थितीत आता आपण काय केलं पाहिजे? सर्वात पहिलं आणि महत्वाचं पाऊल म्हणजे नात्यात जे अंतर निर्माण झालं आहे ते एकतर्फी धावून स्वतः भरून काढणे. लगेच थांबवा, थोडे मागे व्हा आणि त्याला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता मोकळा ठेवा. जर तो खरंच तुमच्यावर प्रेम करत असेल तर त्याला प्रयत्न करू द्या, त्याला नियोजन करू द्या की त्याला तुम्हाला कधी भेटायचं आहे. त्याच्या कृतीतून त्याला दाखवून देऊ द्या की तो खरंच तुमच्या आयुष्याचा भाग बनण्यास पात्र आहे की नाही. तुमचं आयुष्य निराश आणि रिकामं ठेवू नका. तुमचे विसरलेले जुने छंद पुन्हा जिवंत करा. नवीन चांगल्या मित्रांना भेटा. तुमच्या करिअरवर आणि भविष्यातील स्वप्नांवर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा मनापासून आनंद घेता, तेव्हा तुम्ही नैसर्गिकरित्या एका अशा चुंबकासारखे मॅग्नेट बनवून जाता ज्याच्याकडे प्रत्येक जण खेचला जातो. त्याच्या एका मेसेजवर तुमचं चालू असलेलं काम सोडून लगेच हजर राहू नका. तुमच्या स्वतःच्या तत्वांवर ठाम राहा आणि कोणत्याही पुरुषासाठी स्वतःचे नियम मोडू नका. एक योग्य पुरुष तुमच्या नियमांना पाहून पळून जाणार नाही, तर तो स्वतःला आणखी चांगलं बनवून त्या नियमांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि जो पुरुष या तत्वांमुळे लांब निघून जाईल, तर मनाला समजावून सांगा की तो तुमच्या लायकीचा कधीच नव्हता. तुमचे प्रेम, तुमची वफादारी आणि तुमचं मन फक्त त्यालाच द्या जो तुमच्यासाठी तेवढीच मेहनत आणि प्रयत्न सातत्याने करत आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जगातील कोणतेही सुंदर आणि मजबूत नातं कधीही एका बाजूने चालू शकत नाही. जिथे फक्त एकच माणूस स्वतःला संपवून प्रयत्न करतोय आणि दुसरी व्यक्ती फक्त त्याचा फायदा घेतोय. खरं प्रेम कधीही जबरदस्तीने किंवा कोणासमोर भीक मागून मिळत नाही. नात्यातील सुंदर सहवास तेव्हाच निर्माण होतो जेव्हा दोन व्यक्ती स्वतःच्या इच्छेने आणि बरोबरीने एकमेकांसाठी प्रयत्न करतात.
एखादा पुरुष तुमच्यावर तेव्हा सर्वात जास्त प्रेम करतो जेव्हा तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर करतो, जेव्हा त्याला वाटतं की तुमच्यासोबत राहिल्याने तो स्वतः एक चांगला माणूस बनला आहे. पण हे तेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही प्रेमाच्या नावाखाली त्याच्यावर कोणताही मानसिक दबाव टाकणार नाही, तर त्याला एक मोकळी जागा द्याल जिथे तो स्वतःहून तुमची निवड करेल. जर तुम्ही आजपर्यंत असा विचार करत जगला आहात की प्रेम मिळवण्यासाठी खूप वेदना सहन करावी लागते, समोरच्याचे सगळे नखरे उचलावे लागतात, तर आज हा चुकीचा विचार मनातून पूर्णपणे काढून टाका. तुम्हाला कोणासमोरही तुमची किंमत सिद्ध करण्याची गरज नाही. स्वतःच्या स्वाभिमानाला पुन्हा जागृत करा, स्वतःच्या अश्रू पुसा आणि अत्यंत ताठ मानेने स्वतःच्या जागेवर उभे राहा. जो माणूस तुमच्यासाठी बनला असेल तो तुम्हाला रडवणार नाही, तो स्वतःहून तुमचा हात धरण्यासाठी तुमच्या दारापर्यंत चालत येईल. मानसशास्त्राचा एक अतिशय महत्वाचा नियम आहे, कमिटमेंट ऍड कन्सिस्टन्सी. याचा अर्थ असा की जेव्हा आपण स्वतःसाठी किंवा जगासमोर एखादा मोठा निर्णय घेतो, आपलं सुप्त मन सबकॉन्शियस माइंड त्या निर्णयाला सत्य मानतं आणि आपलं वागणं कायमचं बदलून टाकतं. जर तुम्ही हे शब्द अगदी मनापासून ऐकले आहेत आणि तुमच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ही भावना जागी झाली आहे की हो, आजपासून मी कोणाच्या मागे धावणार नाही, मी माझी किंमत स्वतः ठरवणार, तर तुमचा मेंदू या नवीन बदलासाठी तयार होत आहे. पण या नवीन विचारावर एक पक्की मोहर उमटवण्यासाठी आजच स्वतःशी एक प्रामाणिक वचन द्या. आजपासून तुम्ही स्वतःच्या स्वाभिमानाशी कधी तडजोड करणार नाही. हा निर्णय फक्त एक विचार म्हणून मनात ठेवू नका, तर तो तुमच्या वागण्यातून आणि कृतीतून उतरवा. आजच मनाशी एक निश्चय करा की मला माझी खरी किंमत माहिती आहे आणि मी तिचा आदर करेन. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी हा निर्णय घ्याल तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि एक नवी आत्मसन्मान असणारी स्त्री जन्माला येताना दिसेल. ही नवी स्त्री कोणाच्या वेळाची किंवा प्रेमाची भिकारी असणार नाही, तर ती स्वतःच्या अस्तित्वात खुश असेल. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा आणि नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही या जगातील अत्यंत मौल्यवान आणि आदरणीय व्यक्ती आहात. तुमचं आयुष्य आणि तुमची स्वप्न कोणासाठी थांबून ठेवू नका. आजच स्वतःच्या स्वाभिमानाचा हात धरा आणि एका नव्या सुंदर प्रवासाला सुरुवात करा. जर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमच्या प्रियजनांसोबत मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सध्या त्यांना या व्हिडिओची गरज आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.